वंचित सोबतच्या युतीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज आहेत अशी चर्चा आहे। मुंबई महापालिकेकरता काँग्रेसनं वंचितला 62 जागा दिलेल्या आहेत। मात्र या 62 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार इच्छुक आहेत। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली। या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलण्याकरता। सुस्मिता, एका बाजूला मुंबईमधलं चित्र थोडंसं कठीण होत जात आहे मुंबई करता, आणि असं असताना प्रत्येक जागा आणि उमेदवार वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हे अजून एक अडचणीची गोष्ट समजायची का किंवा म्हणायची का की काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट होऊ शकते? खरं तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देणारे वर्षाताई आपल्यासोबत आहेत। मुंबई अध्यक्ष म्हणून आतापर्यंत अनेक पातळ्यांवरती तुम्ही भूमिका बजावली आहे। वंचितला सोबत घेतल्यानं वर्षाताई नाराज आहेत का, अशी एक चर्चा पाहायला मिळते। नाही, मी आताच काही चॅनलला म्हणाले की हे कोणीच त्या ठिकाणी जे आहे ते अफवा पसरवण्याचं काम चाललंय। कारण 3 दिवसापूर्वी स्वतः मी पॉडकास्टमध्ये जे आहे कॉफी विथ कौशलमध्ये जे आहे सरिताताईंच्या माध्यमातून मी त्यांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी मी विनंती केली होती जाहीरपणे की माझं जाहीर आव्हान आणि जाहीर माझी विनंती आहे की बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जे आहे ते काँग्रेस पार्टीबरोबर आघाडी करावी। कारण शेवटी लोकशाही, संविधान त्यांची आणि आमची नाळ एक आहे। आम्ही सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि जी मी हाक त्यांना दिली होती, जी साथ मी त्यांना दिली होती, ती त्यांनी साथ ऐकली। मी मनापासून बाळासाहेबांचे धन्यवाद व्यक्त करते, प्रकाश आंबेडकर साहेबांचे। बिलकुल या आघाडीमध्ये आमच्या वतीने 3 लोक चर्चा करत होते, एक मधु चव्हाण, आदरणीय आमचे MLA अमिन पटेलजी आणि सचिन सावंत साहेब। तुम्हालाही माहिती आहे की आज आणि उद्या 2 दिवस आहे ते शेवटचे फॉर्म भरण्याचे दिवस आहेत। काल पूर्णपणे जे आहे ते ऑफिस चालू होतं पण फॉर्म भरले जात नव्हते, त्यामुळे आज लोकांपर्यंत AB फॉर्म पोहोचणं, कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांना समजून सांगणं हे काम माझ्याकडे होतं। काल आमचे पूर्ण दिवस म्हणजे परवा आणि काल 2 दिवस आमचे त्या ठिकाणी बैठका चालू आहेत। मुंबई काँग्रेसचे सगळे नेते जे आहेत त्या बैठकीमध्ये उपस्थित होते, AICCचे सेक्रेटरी उपस्थित होते आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की कुठलाही विवाद न होता एक मताने एक दिलाने आम्ही काल आणि परवापासून सीटा त्या ठिकाणी जे आहे त्या क्लिअर करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळे मला व्यक्तिशः वर्षा गायकवाडला तर आनंद झाला आहे, पण काँग्रेस पार्टीचा सुद्धा त्या ठिकाणी वंचित आघाडीची आघाडी झाल्यामुळे त्यांचे मी मनापासून स्वागत करते। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या येणाऱ्या इतिहासामध्ये ही आघाडी भविष्यामध्ये काही क्रांती करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक जे आहेत ते आम्ही विजय मिळवू शकू, ही मला पूर्ण खात्री आहे। खरं तर वंचितचा एकही नगरसेवक मुंबईत नसताना 62 जागा आपण त्यांना सोडल्या। दुसरीकडे शरद पवारांची तुम्ही पहिल्यांदा भेट घेतली होती, त्यांच्यासोबत युतीचं सूत जुळून आलेलं नाहीये। काही वेळामध्ये राखी जाधव या वेगळा राजकीय प्रवास स्वीकारण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। नेमकं कशा पद्धतीनं बिनसलं राष्ट्रवादीसोबत, शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत जाणं काँग्रेसचं? नाही, असं आहे की त्याच्या संदर्भामध्ये अजून चर्चा चालू आहे आणि त्याच्याबद्दल सचिन सावंत सांगू शकतात। पण मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छिते की मी सुरुवातीपासून सांगितलं की काँग्रेस पक्ष हा जे समविचारी पक्ष आहेत। मग मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला गेले। मी माझ्या विनंतीच्या माध्यमातून सातत्याने सांगत होते की वंचित आघाडीने सुद्धा आमच्याशी आघाडी करावी। मी गवई साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं, जानकर साहेबांच्या बाबतीत सांगितलं, CPI CPMच्या बाबतीत सांगितलं आणि सुदैवाने आमच्या सगळ्यांची आघाडी त्या ठिकाणी झाली। आता राष्ट्रवादीचा प्रश्न असला की आम्ही सगळ्यात पहिले त्यांना भेटायला गेलो। मधल्या काळामध्ये आमच्याशी ते लोक कुठल्याही तऱ्हेची चर्चा झाली नाही। काल परवा ती लोक आमच्याकडे आले आणि आमची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे की ती सध्या चर्चा कुठपर्यंत आलेली आहे। कारण तुम्ही जसे प्रश्न विचारला की त्यांचे काही नव्हते, त्यांना का तुम्ही दिलं, शेवटी ही त्या ठिकाणी ठरवलेल्या ज्या गोष्टी असतात ही तिथली जी आघाडीचे लोक असतात ते लोक निर्णय घेतात। पण तो निर्णय घेतल्यामुळे एक गोष्ट झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकारणाची सुरुवात झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहे की एक ऐतिहासिक आघाडी अशी झाली आहे जी देशाचं संविधान, लोकशाही आणि बाबासाहेबांच्या विचाराला घेऊन धर्म, प्रांत, जात याच्या पलीकडे जाऊन जे आहे भाषा याच्या विवादात न पडता आम्हाला विवाद नको, विकास पाहिजे, मुंबईकरांच्या प्रश्नावर आम्हाला लढायचे, ही भूमिका घेऊन या माध्यमातून एक मुंबईचं मिशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळे मला अपेक्षा आहे की आज आमच्या सचिन सावंत साहेब याचं उत्तर देऊ शकतील। पण मला एक आनंद वाटला की वंचित आघाडीच्या माध्यमातून एक नवा इतिहास, आणि जसं मी सांगितलं की गवई असतील, जानकर साहेब असतील, या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते, CPI CPMचे धन्यवाद मानते की एक वेगळी आघाडी या माध्यमातून सगळे मित्रपक्ष सोबत आलेले आहेत। मुंबईत काँग्रेसचा फॉर्म्युला नेमका कसा राहणार आहे? ठाकरेंनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे, कुठेतरी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे, काँग्रेसकडनं उशीर होतोय? नाही, बिलकुल नाही, आमची पहिली यादी आज जाहीर होईल। तुम्हाला सुद्धा माहिती आहे
की मी तुम्हाला सांगितलं की काल परवा आमच्या 2 दिवस बैठका झाल्यात, मॅरेथॉन बैठका झाल्यात. कालची सुद्धा बैठक जी आहे ती सकाळी सुरू झाल्यापासून 6-7 वाजेपर्यंत चालली आणि तुम्ही कुठल्याही तऱ्हेचं ब्रश सुद्धा ऐकलेलं नाही. ऐकलं एका पत्रकारांनी सांगा. मग इतकं छान आमचं वातावरण आहे. मला पूर्ण खात्री आहे की आज आमची तर यात्री होईलच, पण आज आम्ही सगळ्यांना बसून ज्यांना एबी फॉर्म आहे ते देण्याचं काम होईल. आणि आज आमची सकाळी आता यादी एक तयार होईल, 1 तासामध्ये येईल, आणि दुसरी आमची यादी जी आहे ती संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. मुंबई काँग्रेस किती जागा स्वबळावरती लढवणार आणि वंचितच्या त्या 62 जागेत मित्र पक्षांना किती जागा? नाही, मला असं वाटतंय ह्या संदर्भामध्ये सचिन सावंत साहेब जास्त चांगल्या तऱ्हेने सांगू शकतात, पण सर्वसाधारणपणे मला वाटतं 80-85 पर्यंत जे आहेत त्या जागा मित्र पक्ष आणि सगळे पक्ष म्हणून होणार आहेत. त्याच्या